वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण करणार आहे उत्तप्पा करणार आहे. त्यासाठी तांदूळ आणि डाळ ती आपण भिजत घातलेली, त्याला बारीक करून घेतलेलं आहे. त्यातच आपण कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची ते टाकून घेणार आहोत. मीठ आपण पहिलेच टाकलेलं होतं. उडदाची डाळ आणि तांदूळ हे 8 तास भिजवून रातभर त्याला बारीक करून भिजत घातलेलं. तर बेटर आंबटकीच झालेलं आहे छानपैकी. तर आपण सगळं हिरवी मिरची ती टाकून सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आपण आंबोळीचा तवा ठेवला आहे गॅसवर, त्यात जरासं तेल टाकून घेऊया. त्यातच मोठ्या चमच्याने आपण उत्तप्पा आहे तो उत्तप्पाचे बेटर आहे ते आपण तव्यात हळूहळू सोडून घेऊया. व्यवस्थित असं सर्वीकडं पसरून घ्यायचं. आणि गॅस फास्ट ठेवायचा. आणि साईडनं तेल सोडून घेऊया जरा जरा. तुम्ही बघू शकता छानपैकी जाळी पडली. पीठ व्यवस्थित असं भिजलेलं आहे. त्याला आता आपण पलटी मारून घेऊया. दुसऱ्या साईडने पण तसंच खरपूस असं भाजून घेऊया. ते व्यवस्थित असं दोन्हीकडनं भाजून झाले. त्याला आपण काढून घेऊया. सेम असं दुसरं पण उत्तप्पा आपण रेडी करून घेऊया. तर तेल टाकून सर्वीकडे पसरून घ्यायचं आणि चमच्याने बेटर टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं पसरून घ्यायचं. तर व्यवस्थित असं पसरून घेतलंय. त्याला दोन्हीकडनं व्यवस्थित असं भाजून घेऊया. ते एक साईडनं भाजून झाले, त्याला पलटी मारून घेतले. तर आपला उत्तप्पा रेडी झाला आहे. त्यासाठी खाण्यासाठी आपण चटणी करून घेऊया. शेंगदाणं, खोबरं, हिरवी मिरची, डाळी घेऊन आपण बारीक करून घेतले. आता त्याला आपण तडका देऊया. तर तडका पॅनमध्ये तेल टाकून घेतले, त्यातच मोहरी टाकून घेऊया आणि गॅस बंद करून त्यात आपण तडका देऊया. तर रेडी झाले आपले उत्तप्पा आणि खोबऱ्याची चटणी. तर व्हिडिओ आवडला